friends, today we will start with a new story of Canterbury Tales, The Nun's Priest's Tale. So it is you know that we have already seen two stories which comes under Canterbury Tales. First one is of the wife of Bath's Tale and second one of Partner's Tale. Today we will start with the third story which is The Nun's Priest's Tale. याच्यामध्ये आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये व्हिडिओजमध्ये दोन स्टोरी पाहिलेल्या आहेत. आज कॅन्टरबरी टेल्स एक जॉफ्री चॉसर यांचा असणारा फेमस वर्क आहे आणि त्याच्यामध्येच आपण एक तिसरी स्टोरी द नन्स प्रिस्ट टेल पाहणार आहोत. ॲक्च्युली वी नो दॅट इट इज द स्टोरीज आर रिलेटेड विथ द ॲक्च्युली it was decided that every pilgrims have to tell two stories from the way from London to Canterbury and again returning from Canterbury to London, two stories means 4 stories to each. So it comes under one story which is told by the nun's priest. So actually this story is related with the moral fable or fable story. फेबल स्टोरीचा अर्थ असा होतो की त्याच्यामध्ये मॉरल असतं त्या स्टोरीला आणि त्याच्यामध्ये ॲनिमल असतात त्यांना ह्युमनच्या ॲक्च्युली कॅरेक्टरिस्टिक्स दिले जातात. म्हणजे एखादा प्राणी असेल तर तो बोलू शकतो, तो ह्युमन बिईंगसारखी ॲक्टिव्हिटी करू शकतो. ते सगळं ज्याच्यामध्ये सांगितलेलं असतं त्याला फेबल म्हटलं जातं. आज जी आपण स्टोरी त्याच्यामध्ये मेन्शन पाहणार आहोत ते पण एक फेबलचं एक्झाम्पल आहे आणि ही स्टोरी ॲक्च्युली by the Chaucer. The story is told or actually praised by Chaucer or all the another pilgrims also. ही स्टोरी खूप फेमस आहे आणि खूप चांगली स्टोरी नन्स प्रिस्टने सांगितली असे सर्वजण म्हणतात स्टोरी ऐकल्यानंतर. सो इन द स्टोरी ॲक्च्युली 4 characters are important. First is Chanticleer, second one is Pertilote, third one is Don Dressing who is fox, and fourth one is an old widow. The fourth character is minor, still it is important one. हे 4 कॅरेक्टर्स आहेत जे स्टोरीला पूर्ण स्टोरीला रिव्हॉल्व करतात किंवा पूर्ण स्टोरीमध्ये येतात. इन द स्टार्टिंग ऑफ द स्टोरी देर इज मेन्शन ऑफ एन ओल्ड विडो. म्हणजे त्याच्यामध्ये एका ओल्ड विडोची माहिती दिलेली आहे. शी इज ओल्ड अँड शी हॅज हॅव्हिंग 2 daughters. शी इज लिव्हिंग व्हेरी ॲक्च्युली सिम्पल अँड ऑनेस्ट लाईफ. तिच्यामध्ये तिचं वर्णन असं केलेलं की ती साधेपणाने जगत असते, प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे करत असते. अँड शी हॅज अँड ॲक्च्युली रूस्टर हुज नेम वॉज चॉन्टिक्लियर. त्याच्यामध्ये तिने एक कोंबडा पाहिलेला असतं ज्याचं नाव असतं चॉन्टिक्लियर. सो ऑल द स्टोरीज रिव्हॉल्व बिटवीन द मेन मोस्ट इम्पॉर्टंट मेन कॅरेक्टर. वन इज चॉन्टिक्लियर अँड पर्टिलोट अँड थर्ड वन इज ऑल्सो डॉन रसेल. मग त्याच्यामध्ये हे 3 कॅरेक्टर ज्याच्यामध्ये स्टोरीचा पूर्ण भाग आलेला आहे किंवा पूर्ण स्टोरी या तिघांच्या भोवती फिरताना आपल्याला पाहायला मिळते. सो इन द स्टार्टिंग देर इज ॲक्च्युली डिस्क्रिप्शन ऑफ चॉन्टिक्लियर्स इमेज. चॉन्टिक्लियर इज अ रूस्टर हू इज व्हेरी हँडसम वन अँड ही हॅज 7 wives, 7 hen wives. जे चॉन्टिक्लियर आहे त्याच्या 7 पत्नी आहेत. त्याच्यामध्ये पर्टिलोट इज द फेवरेट वन अमंग द 7. त्याच्यामध्ये पर्टिलोट आहे ही त्याला जास्त प्रिय असते. सो देर इज अगेन डिस्क्रिप्शन अबाउट द डिस्कशन और कम्युनिकेशन बिटवीन चॉन्टिक्लियर अँड पर्टिलोट. त्यांच्यामध्ये संवाद चाललेला आहे. इन वन मॉर्निंग ॲक्च्युली चॉन्टिक्लियर वेक्स इन अ फियर अँड आफ्टर लुकिंग टू द सॅड और नर्वस फेस ऑफ द चॉन्टिक्लियर पर्टिलोट आस्क हिम अबाउट द रिझन बिहाइंड द नर्वसनेस. त्याच्यामध्ये ती भीती बघितल्यानंतर पर्टिलोट त्याला विचारते की व्हॉट इज द रिझन बिहाइंड युअर नर्वसनेस. म्हणजे तू का नाराज आहेस, त्या नाराजी पाठीमागचं कारण काय आहे. त्यावेळी तू सांगतो की ॲक्च्युली ही हॅज ड्रीम्ड व्हेरी ॲक्च्युली देर वॉज वन ड्रीम विच वॉज नॉट गुड वन. द ड्रीम वॉज व्हेरी बॅड. इन दॅट ड्रीम ही हॅव सीन दॅट देर वॉज एनी वन बीस्ट हू वॉज ॲक्च्युली ट्राईंग टू किल हिम. म्हणजे त्यांना असं पाहिलं की रात्री एक स्वप्न पडलेलं आणि त्या स्वप्नामध्ये त्यांना असं पाहिलेलं होतं की एक बीस्ट आहे आणि तो काय करत आहे, मला मारण्याचा प्रयत्न करत आहे किंवा त्यानं मला मारलेला आहे. हे ऐकल्यानंतर ॲक्च्युली पर्टिलोट ॲक्च्युली सेज हिम दॅट यू आर कॉवर्ड वन अँड आय विल नॉट
love with the coward one, and I will not live with you if you are doing all this if you are telling all these stories to me as a real one. म्हणजे ती असं म्हणते की मी अशा भित्र्या व्यक्तीसोबत राहू नाही शकत आणि त्याच्यामुळे तू असं वागू नको. ऑल द ड्रीम्स विल नॉट कम ट्रू अँड देर इज नथिंग एनी रिझन टू फिअर अबाउट द ड्रीम. जे स्वप्न ही स्वप्न असतं आणि स्वप्नावरून तू जर घाबरत असतील तर त्याचा काही अर्थ नाही. सो शी ॲक्च्युली गिव्स वन एक्झाम्पल ऑफ कॅटो. त्याच्यामध्ये एक उदाहरण देते. त्याच्यामध्ये ती सांगते की एव्हरी ड्रीम इज नॉट रिलेटेड विथ द फिअर, सो डोंट फिअर अबाउट ड्रीम. म्हणजे तीच एका व्यक्तिमत्व फिलॉसॉफरचा उल्लेख त्याच्यामध्ये करते की कॅटो एक फिलॉसॉफर आहे. तो असं म्हणतो की ड्रीम्स हे ड्रीम्स असतात आणि त्याला आपण घाबरलं नाही पाहिजे. आणि त्याच्या डिस्कशन नंतर ॲक्च्युली चॅन्टिक्लिअर टेल्स हर दॅट देर आर अनदर फिलॉसॉफर्स ऑल्सो हू सेज दॅट द ड्रीम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट हू गिव्स द इंडिकेशन फॉर द फॉरवर्ड हॅपनिंग. तो असं म्हणतो की अनेक अशा स्टोरीज आहेत की ज्या लोकांनी स्वतः आधी त्यांना काही धोका आहे ते स्वतः त्यांनी अनुभवलेलं होतं स्वप्नामध्ये आणि तसंच पुढे ॲक्च्युअलमध्ये घडलं. अशा पण काही घटना आहेत. हा त्यांच्यातला संवाद होतो आणि आफ्टर द लास्ट एंड हे ॲक्च्युली लिसन्स टू द पर्टिल्यूट. म्हणजे त्यावेळी तो शेवटी सगळं सांगतो तरी पण तो पर्टिल्यूटचा ऐकतो आणि तो त्याच्यानंतर सांगतो की तुम्ही जे म्हणत आहात त्याच्यानुसार मी वागेन, मी ड्रीम्सला घाबरणार नाही. सो इट वॉज द ॲक्च्युली डिस्कशन अमंग बोथ ऑफ देम. अँड इन द नेक्स्ट मॉर्निंग ॲक्च्युली the challenge was front of him. He was in the yard and he was looking to the butterfly. That time there was an entry of a fox named Don Russell. It is the name of the fox, and he actually observed him and he tells that your voice is very cute or sweet and I like your singing. Your father was also singing very sweetly. तो असं सांगतो की तू पण खूप छान गातोस आणि तुझे वडील पण खूप छान गातात, त्यामुळे मला तुझं गाणं ऐकायचंय. आणि त्यावेळी तो एकदम चॅन्टिक्लिअर एकदम डोळे बंद करतो आणि गायला सुरुवात करून त्याच वेळी फॉक्स काय करतो त्याची मान पकडतो आणि त्याला पळून न्यायला सुरुवात करतो. सो दिस इज ॲक्च्युली द ॲक्शन ऑफ द डॉन रसेल विथ द फ्लॅटरी or the praising. After looking all the situation, all the hens were actually annoying or they were everyone was making so much sound, and the widow and the two daughters of the widow also came, and all the situation is that all of them were running and the Don Russell and Chantecler was front and all the members were on the back side. तसं वातावरण त्याच्यामध्ये असं दिसतंय की हे दोघं समोर धावत आहेत आणि बाकी सगळे त्यांच्या पाठीमागून धावत आहेत. पुढे गेल्यानंतर काय होतं की चॅन्टिक्लिअर असं सांगतो की यू आर व्हेरी स्किलफुल. चॅन्टिक्लिअर टेल्स टू द डॉन रसेल दॅट यू आर व्हेरी क्लेवर अँड स्किलफुल. व्हाय यू आर रनिंग? टेल सम टू द अनदर पीपल हू वेअर कमिंग बॅक. तो म्हणतो की पाठीमागून जे येत आहेत त्यांना तू काहीतरी सांग, तू खूप स्किलफुल आणि हुशार आहेस. आणि त्याच्यामुळं तो एकदम त्याचं तोंड उघडतो काहीतरी म्हणण्यासाठी. तेवढ्यात तो चॅन्टिक्लिअर ॲक्च्युली रन्स फ्रॉम हिम. म्हणजे तो ज्यावेळी तोंड उघडतो तेवढ्यात तो अचानक तिथून झाडावरती जातो. सो दिस वॉज ऑल द सिच्युएशन अँड इट इज द ॲक्च्युली एंड ऑफ द स्टोरी. The story is very short one, but the actually message given by the Geoffrey Chaucer or the nun's priest that flattery is actually dangerous. We are not believe or trust on the flatterers. म्हणजे जी नेहमी स्तुती करत असतात त्यांच्यावर आपण कमीत कमी विश्वास ठेवला पाहिजे. इज द मोरल लेसन गिवन बाय द स्टोरी द नन्स प्रिस्ट टेल. आणि ह्या स्टोरीच्या माध्यमातून स्तुती करणाऱ्यांच्यापासून सतत स्तुती करण्याच्यापासून आपण खूप लांब राहिलं पाहिजे किंवा त्याच्या पाठीमागं कोणतं तर इंटेन्शन असतं असा इनडायरेक्टली मेसेज या स्टोरीच्या माध्यमातून वाचकांना देण्याचा खूप सुंदर प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सो इट इज द शॉर्ट समरी ऑफ द स्टोरी द नन्स प्रिस्ट टेल. सो थँक्यू व्हेरी मच.